हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण क्रमांक 6 बैजिक राशींचे अवयव. त्यातील सराव संच 6.1 पाठ्यपुस्तक क्रमांक आहे 30. प्रश्न आणि उत्तरे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव संच 6.1 पाठ्यपुस्तक क्रमांक 30. प्रश्न क्रमांक पहिला आहे अवयव पाडा. पहिलं उदाहरण आहे x² अधिक 9x अधिक 18. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जी संख्या दिलेली आहे 18, तर त्याचे अवयव पाडायचे आहे. तर त्याचे अवयव या पद्धतीने पाडायचे आहे की त्याची बेरीज किंवा वजाबाकी ही 9 आली पाहिजे. तर बघा इथे दिलेलं आहे 6 × 18. तर 6 × 18 येतं, म्हणून 18चे अवयव पडतील 6 आणि 3. तर बघा आहे तसं पहिलं समीकरण पहिले लिहून घ्यायचं आहे आणि यानंतर आपले जे अवयव पाडले आहे त्या पद्धतीने पुढे आपण 2 ग्रुप करायचे आहे. जसे की सेकंड स्टेप आहे x² अधिक 6x अधिक 3x अधिक 18. तर x हा आपण कॉमन काढला आणि x अधिक 6 आले प्लस 3 हा आपण कॉमन बाजूला काढला आणि x अधिक 6 काढला. तर या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं. जेव्हा ब्रॅकेटमध्ये सेम संख्या येते तेव्हा आपलं आन्सर हे बरोबर आहे, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा आता दोन्ही ठिकाणी x अधिक 6 आणि x अधिक 6 हे डबल आलेलं आहे, म्हणून आपण ते एक कॉमन घेणार x अधिक 6 आणि दुसरा जो आहे x आणि प्लस 3 हे बाजूला आलेला आहे कंसाच्या, तर तो एक बॉक्स येईल. म्हणजेच त्यांचे अवयव होतील x अधिक 6 आणि x अधिक 3. सो या पद्धतीनेच पुढचे उदाहरणं आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे x² अधिक 9x अधिक 18 यांचे अवयव x अधिक 6 आणि x अधिक 3. आता इथं प्लसच काय घेतलं आहे, कारण की इथं 9xला प्लस साईन आहे आणि 6 आणि 3 यांची जी बेरीज होते तर ती 9 होत असते, म्हणून यांचे अवयव हे x अधिक 6 आणि x अधिक 3 आहे. सेकंड एक्झाम्पल आहे सेम याच पद्धतीने x² वजा 10x अधिक 9. तर बघा पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा उदाहरण आहे. आता संख्या दिलेली आहे आपल्याला 9 आणि प्लस 9. तर प्लस 9चे आपल्याला अवयव पाडायचे आहे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला 10 येईल. तर बघा 9चे अवयव हे वजा 9 9 1 9 होतात, म्हणून 9 आणि 1. तर आधी इथं वजा साईन का दिलेला आहे, तर बघा मध्ये जी संख्या आहे 10x, तर त्याचं चिन्ह आहे वजा 10, म्हणून या ठिकाणी आपण 10 वजा हे साईन दिलेलं आहे आणि 9 आणि 1 मिळून 10 होतात, म्हणून आपल्याला वजा वजा जेव्हा साईन असतं तेव्हा त्यांची बेरीज केली जाते, म्हणून या ठिकाणी आपण हे -9 आणि -1 हे अवयव घेतले आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला फक्त यामध्ये किमती घालायच्या आहे. x² वजा 9x वजा x अधिक 9. पुन्हा आपण कॉमन काढूया x आणि ब्रॅकेटमध्ये राहील x वजा 9 -1. आता इथं x आहे दिलेला, म्हणजे इथं कोणतीही संख्या नाही तर त्या ठिकाणी आपण एक ही संख्या घ्यायची असते, म्हणून x वजा 9. तर आता दोन्ही ब्रॅकेटमध्ये बघा सेम आलेलं आहे x वजा 9 आणि बाहेर आहे x वजा 1. सो यांचे देखील अवयव आहे x वजा 9 आणि x वजा 1. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे अवयव आहेत x वजा 9 आणि x वजा 1. यानंतर बघा तिसरं जे उदाहरण आहे, आता मी तुम्हाला फक्त या ठिकाणी अवयव सांगते, बाकी सर्व त्याच पद्धतीने करायचे आहे. आता बघा या ठिकाणी 144 ही संख्या दिलेली आहे. तर ज्यांचे पाढेपाठ आहेत त्यांना लवकर क्लिक होते की 12चा वर्ग हा 144 आहे, म्हणजे बारी 12 × 12 हा 144 आन्सर येतो. सेम आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. तर इथं सूचना देखील दिलेली आहे. बघा दिलेली राशी ही पूर्ण वर्ग राशी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यांचे वर्ग टेबल हे पाठ झालेले आहे त्यांना हे लवकर क्लिक होत असतं. सो 144 हा वर्ग आहे, त्याच्यामुळं बघा इझिली आपल्याला उत्तर हे मिळून जातं. हवं तर तुम्ही पॉज करून हे प्रश्नांची उत्तरं स्वाध्याय हा लिहून घ्यावा वहीमध्ये. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 5y² अधिक 5y
वजा 10. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला साधारण अवयव पाडलेले आहे आणि मध्यपदाची तुम्हाला फोड करायची आहे. हवं तर तुम्ही उत्तर लिहून घ्या. याचं देखील उत्तर आहे बघा, अवयव दिलेले आहे. आता इथं 5 तुम्हाला कॉमन दिलेलं आहे आणि कंसामध्ये y+2 आणि y-1 हे त्यांचे अवयव आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5. p वर्ग वजा 2p वजा 35. आता या ठिकाणी वजा 35 इथे साईन विसरायचं नाही आहे. वजा 35चे अवयव 7 वजा 35 म्हणून वजा 7 का घेतला आहे आपण, कारण की या ठिकाणी इथं 2ला वजा हे चिन्ह दिलेलं आहे. तर बघा, आणि इथे 7 वजा 35 आणि आता वजा अधिक यांची आपण काय करत असतो, तो वजाबाकी करत असतो. आता मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे तर ते आपण साईन घेत असतो. मग वजा 7 अधिक 5 म्हणजे 7तून 5 गेल्यावर आपल्याला 2 हे उत्तर मिळतं, मधली संख्या. तर सेम याच वरील पद्धतीनेच आपल्याला हे सोडवायचं आहे. आपल्याला दिलेली किंमत घालायची आहे त्यामध्ये, म्हणजे काढलेले जे अवयव आहे 35चे वजा 7 आणि अधिक 5 ह्या किमती घालायच्या आहे आणि आपण कॉमन फॅक्टर काढून घेणार आहोत. मग कॉमन जे आहेत तर p वजा 7 आणि p अधिक 5, तर हे या समीकरणाचे अवयव आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, p वर्ग वजा 7p वजा 44. वजा 44चे अवयव या ठिकाणी आहेत. 11च्या पाड्यामध्ये आपल्याला 44 मिळतात. 11 4 44. सो या ठिकाणी वजा 44चे अवयव आपल्याला मिळतात वजा 11 आणि अधिक 4. पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. दिलेल्या किमती घालायच्या आहे आणि कॉमन फॅक्टर काढायचे आहे आणि या समीकरणाचे अवयव आपल्याला मिळतात p वजा 11 आणि p अधिक 4. सो या पद्धतीने आपल्याला या समीकरणाचे अवयव मिळून जातात. हवं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. अतिशय सोपे आहे, फक्त आपल्याला अवयव पाडता आले पाहिजे. अवयव पाडता आले की आपल्याला हे उदाहरण अतिशय सोपे जातात, कारण की ते आपल्याला फक्त आपल्या समीकरणामध्ये घालायचे असतात आणि कॉमन फॅक्टर काढायचे असतात. सो नेक्स्ट आहे बघा, m वर्ग वजा 23m अधिक 120. तर 120चे अवयव आहे 15 × 120. तर या ठिकाणी इथं वजा 23 आहे m दिलेला, म्हणून आपण इथे काय करणार आहे, आता 15 आणि 8 यांची बेरीज 23 होते, म्हणून आपण या ठिकाणी वजा वजा हे साईन घेतलेलं आहे. तर बघा, या समीकरणाचे देखील आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. आपल्याला फक्त अवयव पाडणं फार महत्त्वाचं आहे. अवयव पाडता आले की आपल्याला उत्तर हे इझिली मिळतं, कारण की स्टेप बाय स्टेप आपल्याला तीच मेथड यूज करायची आहे. सो याचं देखील आन्सर आहे, अवयव आहेत m वजा 15 आणि m वजा 8. सो नेक्स्ट आहे बघा, पुढचं आहे बघा, m वर्ग वजा 25m अधिक 100. तर 100चे अवयव आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहितीच आहे, 25 100. सो हे आपल्याला अवयव मिळाले. सेम त्याच पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. अवयवांच्या किमती आपल्याला समीकरणामध्ये घालायच्या आहे, कॉमन फॅक्टर काढायचे आहे दिलेल्याप्रमाणे आणि याचं आन्सर आहे बघा, m वजा 20 आणि m वजा 5. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. अशाच तुम्हाला कोणते सराव संच प्रॅक्टिस सेट किती हवा आहे ते नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय एक्सरसाइज सोडवायला इझी पडेल. कमेंटमध्ये नक्की शेअर करा. पुढचा आहे बघा 9 नंबर, 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. तर बघा 15चे अवयव आपल्याला मिळतात 3 5 15. सो 5 आणि 3 यांची बेरीज होते 9. सो म्हणून आपण इथे 3x वर्ग अधिक 9x अधिक 5x अधिक 15 घेतलेले आहे. या ठिकाणी मग आपल्याला बघा कॉमन फॅक्टर मिळतात x अधिक 3 आणि 3x अधिक 5. सो यांचे अवयव आहेत x अधिक 3 आणि 3x अधिक 5. तर बघा पुढचा प्रश्न आहे 20x वर्ग वजा 26x अधिक 8. तर इथं उत्तर दिलेले आहे. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता.
मग या ठिकाणी उत्तर दिलेले आहे आणि 20x वर्ग वजा 26x अधिक 8 यांचे अवयव आहेत 5x वजा 4 आणि 4x वजा 2. तर बघ पुढील शेवटचा जो प्रश्न आहे 12 नंबरचा 44x वर्ग वजा x वजा 3. तर या ठिकाणी देखील हे उदाहरण मात्र वेगळं आहे कारण की मध्ये ही संख्या आपल्याला दिलेली नाही आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या संख्या कोणत्या आहेत तर यामध्ये 44 आणि 3 दिलेले आहे. तर 44 गुणिले 3 करायचं आहे तर त्याचं उत्तर येतं आपल्याला 132. तर या ठिकाणी बघा वजा 3 आहे म्हणून आपण इथं वजा 3 घेतले आहे म्हणून उत्तर येतं आपल्याला वजा 132. मग आपल्याला या ठिकाणी 132चे अवयव काढायचे आहे आणि 132चे अवयव काढल्यानंतर आपल्याला सेम पुढच्या प्रमाणे गणित सोडवायचं आहे. तर हवं तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पॉज करून लिहून घेऊ शकता. बघा 44x वर्ग वजा 12x अधिक 11x वजा 3. तर या ठिकाणी बघा आपण कॉमन फॅक्टर काढूया. 4x कॉमन फॅक्टर काय येतं यामध्ये तर 11x वजा 3 आणि या 2च्या जोड्या केल्या आपण तर दुसऱ्या जोडीमध्ये अधिक 1 आणि कंसामध्ये 11x वजा 3. सो कॉमन जे आहे तर ते 11x वजा 3 आणि जे आपण बाहेर संख्या घेतलेली आहे ते एक ब्रॅकेट होतं तर ते म्हणजे दुसरे अवयव असतात. तर पहिला अवयव आपल्याला मिळाला 11x वजा 3 आणि दुसरा अवयव मिळाला आपल्याला 4x अधिक 1. तर या पद्धतीने आपला सराव संच क्रमांक 6.1 इयत्ता 8वी गणित हा आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला कोणत्या विषयाचे सराव संच हवे आहेत किंवा स्वाध्याय हवा आहे ते नक्की कमेंट करा.